आणि टर्मिनस झाल्यावरती जेव्हाही त्याचं लोकार्पण होणार तर पहिली ट्रेन हे कोकणासाठी सुटावी हा माझा टार्गेट आहे. क्या बात आहे. मला असं वाटतं की कोकणातले जितके लोक आहेत त्यांना नक्कीच ही संकल्पना दिल को छू जाएगी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण गणपतीला आणि मे महिन्यामध्ये कायम हे त्यांचं जाणं हे होतच असतं आणि मोठ्या प्रमाणावर जात असतात. सगळं घर बंद करून जातात म्हणजे इतकं घरातली सगळीच लोक, त्यामुळे इतकं कम्युटेशन होत असतं, इतकी लोक त्या वाहतुकीच्या आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये अडकून तो सगळा प्रवास पूर्ण करतात. त्यांच्यासाठी एक मोठा रिलीफ हा होऊ शकेल. मी तुम्हाला छोटी बाब सांगतो. आज मुलुंड भांडूप विक्रोळीवाले ज्यांना कोकणाला बाय ट्रेन जायचं असेल तर एक ट्रेन दिव्या जंक्शन जो ठाण्यानंतर येतो सकाळी 5:30ला सुटते की 4:30ला सुटते. आता चाकरमाने ते लोकल ट्रेननी सकाळी 3:30 वाजता ट्रेनच नाही आहे. मग शेवटची ट्रेन जी 1 वाजताची असते ते पकडतात. परिवार, मुलं बाळं, सामान घेऊन 1:20 दिव्याला पोचतात आणि मग 3 तास प्लॅटफॉर्मवरती बसून असतात, तेही रात्री. आणि मग त्यांची ट्रेन सुटते. तर आज गावाला जेव्हा आपण जातो तर एकदम आनंदित असतो, पण त्या प्रवासाची सुरुवातच 3 तास प्लॅटफॉर्मवरती बसून होते. झोपायचा वेळ आहे त्यावेळी आपण प्लॅटफॉर्मवरती बसलोय. आणि म्हणून मला ज्यावेळी ही बाब माहिती मुलुंडमध्ये टर्मिनस का नाही होऊ शकत. खरं. आणि खास करून गणपतीचा जो सीझन आहे त्याच्यात पाऊस असतो, त्यामुळे मुलुंड टर्मिनस झाला रेल्वेचा भूखंड आहे. खरं. आणि इकडनं टर्मिनस झाला तर लोकांसाठी ही सर्व सोय सुविधा तर शेवटी लोकांसाठीच आहे ना. खरं. तर ती मला आणायची आणि हे माझं स्वप्न आहे. ते स्वप्न पूर्ण तुमचं लवकरच व्हावं, जेणेकरून मला असं वाटतं की अनेक लोकांचं म्हणजे केवळ मुलुंडमध्ये राहणाऱ्यांचं नाही तर भांडूप किंवा या जंक्शनच्या आसपासची जितकी वस्ती आहे त्या सगळ्यांचंच त्यांना एक मोठं रिलीफ मिळेल. हॅसल फ्री ट्रॅव्हलिंग असेल, हे एक मोठं होऊ शकेल आणि ह्या सगळ्यामधून एम्प्लॉयमेंट सुद्धा जनरेट होईल. हेही तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे छोटेखानी नवीन तिथे जंक्शन झालं तर स्टॉल्स म्हणा, हे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा तिथं येऊ शकतात आणि तिथूनही एम्प्लॉयमेंट ही जनरेट. छोटेखानी हॉटेल्स, जेव्हा एखादं जंक्शन होतं तर हॉटेल्स छोटे मोठे जंक्शनच्या बाहेरही असतात, घरगुती खानावळी, अनेक गोष्टी या ज्या आहेत त्याच्याने सुद्धा एम्प्लॉयमेंट ही जनरेट होईल आणि लाखो नागरिकांचा प्रवास हे सुखमय होईल. खरं खरं खरं. तर तुम्हाला अनेक शुभेच्छा. खूप धन्यवाद. आज तुम्ही इथं आलात आणि तुमचं जे एक ड्रीम प्रोजेक्ट आहे त्याही विषयावर आपण बोललो. त्यासोबतच तुम्ही सध्या ज्या काही घटना घडतायत मुलुंडमध्ये त्यावर देखील तुम्ही बोट ठेवलेला आहे, त्याचाही तुम्ही फॉलोअप घेणार आहात आणि तो देखील मला वाटतं मुलुंडकरांसाठी एक मोठा रिलीफ असेल की पुन्हा भविष्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना ह्या होऊ नयेत यासाठी म्हणून हे एक निर्णायक पाऊल नक्कीच ठरणार आहे. आज तुम्ही इथं आलात, आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आपले अनेक धन्यवाद आणि तुमचे जे काही मानस आहेत ते देखील पूर्णत्वास जावेत त्यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि आता एन्काउंटर मध्ये वेळ झाली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. 100% गाईच्या दुधापासून बनलेलं शुद्ध सोनेरी